एक्सप्रेसवेवरच्या खालापूर टोल नाका इथला पेट्रोल पंप सध्या बंद आहे। मुंबईवरून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील पेट्रोल पंप आणि फूड मॉल या दोन्ही गोष्टी बंद आहेत। मुसळधार पावसामुळे पाणी साचलेलं आहे या सगळ्या परिसरात आणि त्यामुळे हा पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आलाय। फुटबॉलमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती पाणी शिरलेलं होतं। तिथले हॉटेल्स देखील बंद ठेवण्यात आलेले आहेत। त्यामुळे अर्थातच लोकांचे हालही होत आहेत। इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। काय नेमकं झालं, तुमची गाडी बंद पडलेली आहे? सर आम्ही पहाटे 3 वाजता इथं आलो पेट्रोल पंपावर आल्यानंतर इथं भरपूर प्रमाणात पाणी आलं। वरून पाणी आल्याच्या नंतर आम्ही गाडी काढली, पण गाडी आमची त्या पाण्याच्या प्रवाहामुळे पुढे जाऊ शकली नाही। मग आम्ही पंपावर गाडी आणली, तर पंपाची लाईट त्यांनी घालवली, बंद केली। लाईट बंद झाल्याच्या नंतर आमची गाडी पुढे न गेल्यामुळे इथं पाण्याचा स्तर हा खूप वाढला। पाणी वाढल्यामुळे पाणी पूर्ण गाडीमध्ये गेलं, त्यामुळे गाडीचे सेन्सरचे सगळे काम करणं बंद झालं। पेट्रोल पंप इथं पाणी जवळपास बोनेटच्या लेवलला पाणी होतं, तर ते पाणी अचानकच 10 ते 15 मिनिटांमध्ये आलं। पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांना विचारलं असता ते म्हटले की कोणत्या तरी डॅम मधून इथं आसपासच नदी, त्या नदीमधून पाण्याचा प्रवाह एकदमच 10-15 मिनिटांमध्ये आला। त्यामुळे आम्हाला इथून गाडी पण काढून जाता आलं, शक्यच झालं नाही। इथं रात्रीपासून आज जेवायला खायला काय मिळालं? जेवायला काहीच मिळालं नाही। ऍक्च्युली काय झालं, हे हॉटेल कर्मचारी, त्या हॉटेल कर्मचारीमध्ये पण पूर्णपणे पाणी शिरलं होतं त्याच्यामध्ये। ऍक्च्युली सगळे हॉटेल मधले कर्मचारी टफवर म्हणजे रूफवर जाऊन बसलेले, अशी कंडिशन होती। नक्कीच आपण पाहतो की एक्सप्रेसवेला जी लोक आले त्यांच्या गाड्या बंद पडलेल्या, आता पेट्रोल पंप बंद करण्यात आलेला आहे, त्यामुळे त्यांना पेट्रोल मिळणं झालेलं आणि या ठिकाणी असलेले हॉटेल आहेत ते सुद्धा पाणी गेल्यामुळे बंद झाले। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना त्रासाला आहे ते सामोरं जावं लागलेलं आहे। नाग पटेल, एबीपी माझा, खालापूर।